नमो शेतकरीचा 8वा हप्ता 90 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ होणार. होय, या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया. पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळाला आहे. 9 करोडपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 18,000 करोड रुपये या ठिकाणी थेट वर्ग करण्यात आलेले आहे. तर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 21वा हप्ता हा वितरित झालेला आहे. महाराष्ट्रातील 90 लाखाहून अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यात या ठिकाणी 1,808 कोटी 25 लाख इतकी रक्कम थेट जमा करण्यात आलेली आहे. आता एवढेच शेतकरी पुढील नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र ठरणार आहेत. तर शेतकरी बांधवांनो, विषय असा आहे की 20व्या हप्त्यासाठी राज्यातील 96,51,171 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 1930 कोटी 23 लाख रुपये जमा करण्यात आले होते. त्यामुळे 21व्या हप्त्यासाठी 6 लाखाहून अधिक शेतकरी वगळण्यात आले असल्याची चर्चा या ठिकाणी होत आहे. तब्बल या ठिकाणी 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता हा जमा करण्यात आलेला आहे. गेल्या वेळेस 96 लाख होते, ह्यावेळेस 90 लाख शेतकरी. आता तेवढेच 90 लाख शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधीच्या 8व्या हप्त्यासाठी पात्र आहेत. आता राहिलेले जे 6 लाख शेतकरी आहेत, याच्यामध्ये अर्जाची पडताळणी झाली होती. याच्यामध्ये कुटुंबातील दुहेरी लाभार्थी, मृत व्यक्ती आणि जमिनीच्या नोंदीमुळे लाभार्थी या ठिकाणी वगळण्यात आले आहे. याच्यामुळे 6 लाखाच्या पुढे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता या ठिकाणी भेटला नाही. तर कुटुंबातील दुहेरी लाभार्थी म्हणजे डबल नावं असलेले एकाच कुटुंबातील, त्याच्यानंतर मृत व्यक्ती हे कमी करण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर जमिनीच्या जे नोंदी आहेत त्या नोंदी काही चुकीच्या आहेत. याच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी शेतकरी अपात्र झाला आहे. याच्यामुळं 6 लाख शेतकरी या ठिकाणी वगळण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे. तर नमोचा हप्ता कधी? नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा अर्थात नमोचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरच जमा होईल अशी शक्यता आहे. पीएम किसानचा हप्ता ज्या शेतकऱ्यांना दिला जातो त्याच शेतकऱ्यांना नमोचा हप्ता वितरित केला जातो. नमोच्या 8व्या हप्त्यासाठी 90,41,000 लाभार्थी पात्र ठरले आहेत. आता या शेतकऱ्यांना या ठिकाणी नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता मिळून जाईल. तर शेतकरी बांधवांनो, लवकरात लवकर या ठिकाणी दुहेरी नावं, अर्जाची पडताळणी करून या ठिकाणी जमिनीच्या नोंदी, तफावत किंवा इतर काही अडचणी असतील तर त्या लवकरात लवकर दुरुस्त करून घ्यावे, जेणेकरून नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता तुम्हाला भेटून जाईल.